हा दादा, तुमची ऑर्डर आहे ना पॅक झालेली आहे. थोड्या वेळात मी डिस्पॅच करतोय, तुम्हाला भेटून जाईल लवकरात लवकर. अजय हो, अजय हो, माझ्या हा बोल. मित्राकडे स्प्लेंडर आहे. हा. त्याला हेडलाईटला बल्ब टाकायचा आहे, हा. ज्याच्याने त्याला नाईट मध्ये विजिबिलिटी एकदम क्वालिटी आली पाहिजे. तर काय सजेस्ट करशाल तुम्ही? आता स्प्लेंडर ती सेल्फ स्टार्ट गाडी का? हो दादा, सेल्फ स्टार्ट गाडी. तर विषय असा आहे का, जर सेल्फ स्टार्ट गाडी असेल तर तिला 4 LB ची बॅटरी असणार आहे. तर आपण तिला मॅक्झिमम कॅपॅसिटी मध्ये ना 60 वॅट पर्यंत बल्ब टाकू शकतो. कारण आहे ना 60 वॅट मध्ये विषय असा आहे तर त्या बॅटरी परत ड्रेन होणार नाही, आणि जे रिचार्ज होण्याचं जे सायकल आहे त्याला पण इफेक्ट होणार नाहीये. सो आपण त्याला सजेस्ट करूया HGG मध्ये. HGG मध्ये आपल्याकडे बल्ब आहे 60 वॅट मध्ये, किंवा त्याला थोडं कमी पाहिजे असेल तर RTD ब्रँड मध्ये आपल्याकडे 50 वॅट मध्ये पण आहे. आणि अजून कमी जरी पाहिजे असेल तर 40 वॅट, 40, 50, 60 वॅट मध्ये बल्ब आहे. आणि विषय असा आहे, एक इन्फॉर्मेशन सांगतो तुम्हाला, की गाडीची जी बॅटरी आहे त्याच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही बल्ब टाका. म्हणजे जर 2.5 LB ची बॅटरी असेल तर मॅक्सिमम त्याला वॅटेज तुम्ही 40 वॅटचा LED बल्ब टाका. त्याच्यापेक्षा थोडं तुम्ही मॅक्सिमम आहे ना 50 वॅट पर्यंत जाऊ शकता. पण त्याच्यातही तुमचं जर ड्रायव्हिंग जास्त असेल तर मी तुम्हाला ते सजेस्ट करेल. पण जर त्याच्यापेक्षा कमी असेल तर मिनिमम तुम्ही आहे ना, म्हणजे 2.5 ची बॅटरी असेल तर तुम्ही 40 वॅटच्या वरती जाऊ नका. कारण त्यामुळे बाकीचे इलेक्ट्रॉनिक्स आहे त्यांना फंक्शनिंगला प्रॉब्लेम येतं, आणि बॅटरी चार्ज होत नाही. मग कस्टमर कंप्लेंट करता की बॅटरी चार्ज होत नाही, आम्ही एवढा बल्ब टाकलाय. आणि बरेच आता जे डीलर्स आहेत किंवा मग बरेच मेकॅनिक्स आहेत ते काय करतात, 120 वॅट, 140 वॅट, कधी कधी 200 वॅटचे पण बल्ब टाकून देतात. पण त्यामुळे काय होतंय, आपल्या जी गाडीची वायरिंग असते ती थोडी गरम होते, त्यानंतर काही बाकीचे प्रॉब्लेम चालू होऊन जातात. तर माझं ते एवढं सजेशन आहे की तुम्ही ना जास्त बॅटेजकडे जाऊ नका. गाडीची जी कॅपॅसिटी त्यानुसार तुम्ही बल्ब टाका. आणि आजी मॉड्सला व्हिजिट करा, आपल्याकडे बऱ्यापैकी चांगल्या क्वालिटीचे बल्ब्स आहेत आणि ब्रँड मध्ये आहेत. असं लोकल आपण काही ठेवत नाही, चांगल्या ब्रँड मध्ये, आणि शिवाय वॉरंटी सुद्धा आहे त्याला. थँक्यू.